प्रिय भाई बहनों, आज की रोटी घर सदस्य मुक्ति के लिए ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 4 जून 2026 गुरुवार। प्रभूचा शोध द्या। तरुण सिंगांना अभाव पडतो व ते उपाशी राहतात, पण जे परमेश्वराची शोध घेतात त्याने कोणत्याही चांगल्या गोष्टीची उणीव बसणार नाही। स्तोत्रसंगीता 34 अध्याय 10 वचन। जे प्रभूचा शोध घेतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमतरता भासत नाही, हे देवाचे अढळ अभिवचन आहे। अनेक लोक गरिबी आणि अभावात सापडतात। यांचे एक मुख्य कारण म्हणजे ते खऱ्या अर्थाने प्रभूचा शोध घेत नाहीत। जंगलचा राजा मानला जाणारा सिंहही दुष्काळाची काळात अस्वस्थ होऊ शकतो आणि त्यांची पिल्ले उपाशी राहू शकतात, पण राजा धीरज आणि प्रभू आपल्या लेकरांना कधीही खाल्याची स्थितीत जाऊ देत नाही। त्याने कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमतरता बसणार नाही। प्रभूचा शोध घेणारा दावीद स्वतःच्या अनुभवातून म्हणाला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही। अभाव व्यवसाय पण बडजडी शिवाय आणि परित्यागाशिवाय जीवन जगणे म्हणजे काय हे त्याने अनुभवले होते। म्हणून वृत्तावस्थेत दाविदाने युवराज सलोमोनला महत्त्वाचा सल्ला दिला, तू परमेश्वराचा शोध घे। माझा पुत्र सलोमोन, जर तू तुझा शोध घेशील तर ती तुला सापडेल, पण जर तू त्याला सोडून दिशील तर तो तुला कायमचा टाकून देईल। पहिली इतिहास 28 अध्याय 9 वचन। अनेकदा आपल्या व्यस्त जीवनामुळे आपण प्रभूचा योग्य प्रकारे शोध घेत नाही। चिंता, संघर्ष आणि थकवा आपल्यावर इतक्या दबाव आणतात की आपण प्रभूच्या चरणी बसू शकत नाही। परिणामी अनेक समस्या आणि शत्रूचा सामना करावा लागतो आणि आपण पापाच्या सापळ्यात अडकतो। देवाची लेकरांनो, संकटात सापडून नंतर सुटका शोधण्यापेक्षा संकट टाळणे अधिक चांगले आहे। दररोज प्रथम प्रभूचा शोध घेण्याची निरादर करा। प्रभूने असे वचन दिले नाही काय? मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोध म्हणजे तुम्हाला सापडेल। मत्ती 7 अध्याय 7 वचन। प्रभू येशू म्हणाला, प्रथम देवाचे राज्य आणि त्यांचे नीतिमत्व शोधा, मग या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील। मत्ती 6 अध्याय 33 वचन। प्रभूचा शोध घेतल्याने कोणते आशीर्वाद मिळतात? प्रभूचा शोध घेणाऱ्याची अंतःकरणे आनंदित होतात। स्तोत्र 105 अध्याय 3 वचन। प्रभूचा हात त्यांची शोध घेणाऱ्यावर चांगुलपणासाठी असतो। एज्रा 8 अध्याय 22 वचन। ते त्यांची शोध घेणाऱ्यांना सोडून देत नाही। स्तोत्र 9 अध्याय 10 वचन। प्रभूचा शोध घेणारे सर्व गोष्टी समजून घेतात। नीतिसूत्र 28 अध्याय 5 वचन। प्रभू त्यांचा शोध घेणाऱ्यावर नीतिमत्वाचा वर्षाव करतो। होशे 10 अध्याय 12 वचन। प्रभूचा शोध घेणारे धन्य आहेत। स्तोत्र 119 अध्याय 2 वचन। अनेकांनी प्रभूचा शोध घेऊन आपल्या संकटातून सुटका अनुभवली आहे। राजा आसाच्या काळात लोकांनी प्रभूचा शोध घेतला म्हणून मोठे पुनरुज्जीवन घडले। दुसरी इतिहास 14 अध्याय 11 वचन। त्याने प्रभूचा शोध घेतला तेव्हा त्याने त्यांना सर्व शत्रूपासून सोडविले आणि पूर्ण विश्रांती दिली। देवाची लेकरांनो, प्रभूचा शोध द्या, तुम्हाला निश्चित शांती, आनंद आणि आशीर्वाद प्राप्त होतील। पुढील ध्यानासाठी वचन। परमेश्वर स्वर्गातून मनुष्यपुत्राकडे पाहतो। कोणी समजूतदार आहे काय? कोणी देवाची शोध घेतो का हे बघण्यासाठी। स्तोत्रसंगीता 14 अध्याय 2 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ दुसरी इतिहास 21 अध्याय 22 अध्याय, संध्याकाळ योगान 14 अध्याय। धन्यवाद।